हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्ससुद्धा डिस्कस करणार आहोत. यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत. त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तर स्टार्ट करूया. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. फॉरेस्ट गार्ड 2023. गिव्ह इयर टू. लिसन केअरफुली. स्प्रेड रूमर्स. शेअर इन्फॉर्मेशन. हिअर सिक्रेट्स. तर काय या इडियमचं करेक्ट मिनिंग? गिव्ह इयर टू. तर गिव्ह इयर टूचा अर्थ असतो लक्षपूर्वक ऐकणे. पे अटेन्शन. टू गिव्ह अटेन्शन. काय मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग? लिसन केअरफुली. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. एलियनेट. विड्रॉ. डिवोर्स. कंबाईन. इनहॅबिट. तर एलियनेट म्हणजे दूर ठेवणे. अँटोनिम येईल कंबाईन. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. कंबाईन म्हणजे एकत्र आणणे. विड्रॉ मागे घेणे, विड्रॉ करणे. डिवोर्स सेपरेशन, घटस्फोट. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. ऑप्शन्स चॉईस. An apparently free choice where there is no real alternative. No exercise the choice to surrender before the enemy. To be an aggressive mood when facing a challenge. To challenge an unworthy opponent. Hobson's choice. तर हॉब्सन्स चॉईसचा अर्थ असतो तुम्हाला चॉईस दिसते पण ॲक्च्युलीमध्ये चॉईसच नसते. म्हणजे एकच ऑप्शन असते, अल्टरनेटिव्ह नसतात. काय येईल करेक्ट आन्सर? An apparently free choice where there is no real alternative. हॉब्सन्स चॉईस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. इन्सिसिव्ह. ट्रेचंट. पेनेट्रेटिंग. शार्प और जेंटल. इन्सिसिव्हचं करेक्ट अँटोनिम. तर इन्सिसिव्हचा अर्थ असतो तीक्ष्ण, शार्प, पॉइंटेड. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर जेंटल येईल. ऑप्शन डी. जेंटल म्हणजे सभ्य, सौम्य. माइल्ड, सिव्हिल, क्लेमेंट. देन बेरेबल येईल. ठीक आहे. ट्रेचंट म्हणजे झोमणारे, शार्प. सिनोनेम येईल इन्सिसिव्हचं. पेनेट्रेटिंग सुद्धा सिनोनेम येईल. शार्प सुद्धा सिनोनेम येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. अकाउंटंट 2023चा क्वेश्चन आहे. द पोलीस एक्झामिन अँड इलस्ट्रेटेड द मर्डर इन द कोर्ट. स्पेलिंग एरर ओळखायचा आहे. तर कोणत्या पार्टमध्ये आहे स्पेलिंग एरर? मर्डर, पोलीस, इलस्ट्रेटेड, एक्झामिन्ड. तर मर्डर करेक्ट आहे, पोलीससुद्धा करेक्ट आहे, एक्झामिनसुद्धा करेक्ट आहे. इलस्ट्रेटेडची स्पेलिंग काय असते? ILL असतो. ILLUSTRATED. इलस्ट्रेटेड. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इलस्ट्रेटेडचा अर्थ असतो डेमॉन्स्ट्रेट, रिप्रेझेंट, डेकोरेट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड फॉर द ब्लँक. DMER एक्सरे टेक्निशियन 2023. द डॅश रायटर रोट 20 बुक्स इन ए इयर. प्रोलिफिकची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. प्रोलिफिक म्हणजे क्रिएटिव्ह, खूप जास्त प्रमाणात, प्लेंटीफुल, अबेंडंट, प्रोडक्टिव्ह. PROLIFIC. प्रोलिफिक. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ए पर्सन हू बिलीव्स एव्हरीथिंग इझिली. क्रेडुलस, क्रेडिटर, रिलायबल, प्लॉजिबल. ए पर्सन हू बिलीव्स एव्हरीथिंग इझिली. असा माणूस जो इझिली विश्वास ठेवतो, सहज विश्वास ठेवणारा माणूस. क्रेडुलस म्हणतात. ऑप्शन ए. रिलायबल म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. प्लॉजिबल म्हणजे रिझनेबल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. DMER एक्सरे टेक्निशियन 2023. डू यू वॉन्ट टू गो द चिल्ड्रन्स पार्क इन द इव्हिनिंग. तर क्वेश्चन विचारला आहे, सो क्वेश्चन मार्क येईल. ऑप्शन ए एलिमिनेट होईल. तुला इव्हिनिंगला चिल्ड्रन्स पार्कमध्ये, मुलांच्या पार्कमध्ये जायचं आहे का? तर मुलांचे पार्क, चिल्ड्रन्स पार्क, ॲपोस्ट्रॉफी एस पाहिजे. ऑप्शन बी, डी एलिमिनेट होईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डू यू वॉन्ट टू गो द चिल्ड्रन्स पार्क इन द इव्हिनिंग. क्वेश्चन मार्क अँड ॲपोस्ट्रॉफी एस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. हायजीन, फॅसिस्ट, करिअर, ॲपरल. तर ॲपरल करेक्ट आहे, करिअरसुद्धा करेक्ट आहे, फॅसिससुद्धा करेक्ट आहे. हायजीनची स्पेलिंग काय असते? तर HYGIENE असते. GIENE. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन.
सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. जुवेनाईलचं सिनोनिम ओळखायचं आहे. ॲडल्ट, युथफुल, मॅच्युअर, एक्सपिरियन्स. तर जुवेनाईल म्हणजे अल्पवयीन, तरुण. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. युथफुल येईल सिनोनिम. नेक्स्ट क्वेश्चन, ए डॅश ऑफ कॅटल ऑर डियर. तर कलेक्टिव्ह नाऊनचा क्वेश्चन आहे. कलेक्टिव्ह नाऊनसुद्धा एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर कॅटलसाठी, डिअरसाठी काय येईल कलेक्टिव्ह नाऊन? गायगुरांचा कळप. हर्ड येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए हर्ड ऑफ कॅटल ऑर डियर. गायगुरांचा कळप, हरणांचा कळप. नेक्स्ट क्वेश्चन, select the option that substitutes the underlined word or segment in the given proverb correctly. A picture is worth 1,000 words. The splash of colors and images as beautiful as the eyes of the beholder. No substitution required. The painter's expression of joy. A picture is worth 1,000 words. एखादं चित्र, एखादं रिप्रेझेंटेशन चांगलं समजते than 1,000 words. Picture convey a stronger message than words. So worth 1,000 words correct proverb आहे. No substitution required in option C. Next question, cemetery is a playground of cement, an area of land for the burial of dead people, cement platform, a stage to perform functions. तर काय असते सिमेंटरी? तर मृत व्यक्तींना पुरण्याची जागा, स्मशानभूमी, दफनभूमी, कब्रस्तान. an area of land for the burial of dead people. Option B. Next question, select the most appropriate synonym of the given word. Waft, dust, charm, stone, gust. वाफ्टचं सिनोनिम. तर वाफ्ट असते जसं वाऱ्याचा तरंग. गस्ट येईल तुमचं करेक्ट सिनोनिम. ऑप्शन डी. वाऱ्याचा झोत, हवेचा तरंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. माय फादर वॉज अँग्री डॅश मी. टू, फॉर, विथ, अबाउट. कोणतं येईल करेक्ट प्रेपोजिशन? तर अँग्री नंतर काय येते? एखाद्यावर रागावणे. यासाठी अँग्री विथ वापरतात. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. माय फादर वॉज अँग्री विथ मी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. DMER टेलिफोन ऑपरेटर 2023चा क्वेश्चन आहे. वर्स्टचं अँटोनिम शोधायचं आहे. काइंड, ग्रेट, नोबल, बेस्ट. तर वर्स्ट सर्वात वाईट. बेस्ट येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन डी. बेस्ट सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम. काइंड दयाळू. ग्रेट म्हणजे महान. नोबल थोर. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट टेन्स फॉर्म टू फिल इन द ब्लँक. वी डॅश इन मुंबई सिन्स 2000. हॅज बीन लिव्हिंग, वॉज बीन लिव्हिंग, इज लिव्हिंग, हॅव बीन लिव्हिंग. वी डॅश इन मुंबई सिन्स 2000. तर सेंटेन्समध्ये सिन्स आले. सिन्स 2000. सिन्समुळे घटना पास्टमध्ये सुरू झाल्याचं समजते. आणि जर एखादी गोष्ट पास्टमध्ये भूतकाळात सुरू झाले व ती आत्तापर्यंत चालू आहे तेव्हा पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स येतो. चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. वी डॅश इन मुंबई सिन्स 2000. आम्ही मुंबईला राहतो सिन्स 2000. घटना पास्टमध्ये सुरू झाले व ती आत्तापर्यंत चालू आहे. सो प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. काय येईल करेक्ट आन्सर? तर वी प्लुरल आहे. वॉज बीन लिव्हिंग एलिमिनेट होईल. वी प्लुरल आहे. सो हॅज बीन लिव्हिंग एलिमिनेट झालं. इज लिव्हिंग प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स येतो. हॅव बीन लिव्हिंग येईल तुमचा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. वी हॅव बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 2000. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. DMER स्टेनोटायपिस्ट 2023. ऑल दॅट ग्लिटर्स डॅश. विल नॉट बी गोल्ड, आर नॉट गोल्ड, इज नॉट गोल्ड, हॅज टू बी गोल्ड. ऑल दॅट ग्लिटर्स जे चकाकते ते सर्वच सोने नसते. इज नॉट गोल्ड. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. चकाकणारे सर्वच सोने नसते. चकाकणारे सर्व सोनेच असते असे नाही. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वी वॉज अफ्रेड टू सी डॅश ऑफ लायन्स. स्वम, प्राईड, हर्ड, फ्लॉक. कलेक्टिव्ह नाउन्सचा क्वेश्चन आहे. लायन्सचा, सिंहांचा काय असतो? झुंड. काय म्हणतात याला? प्राईड ऑफ लायन्स. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. सिंहांचा झुंड. स्वॉर्म कशासाठी येते? बीजसाठी. ए स्वॉर्म ऑफ बीज. मधमाशांसाठी येते स्वॉर्म. मधमाशांचा थवा. ए हर्ड ऑफ
आत्ताच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलं. गाईगुरांचा कळप, हरणांचा कळप, ए हर्ड ऑफ कॅटल, ए हर्ड ऑफ डिअर, ए फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा थवा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड टू फिल इन द ब्लँक. DMER स्टेनोटायपिस्ट 2023 ही हॅज बीन अक्युज्ड फॉर द डॅश ऑफ फंड्स. मिसॲप्रोप्रिएशनचं करेक्ट स्पेलिंग ओळखायचं आहे. ही हॅज बीन अक्युज्ड फॉर द मिसॲप्रोप्रिएशन ऑफ फंड्स. मिसॲप्रोप्रिएशनचा अर्थ असतो गैरवापर, अपराधपर. ही हॅज बीन अक्युज्ड फॉर द मिसॲप्रोप्रिएशन ऑफ फंड्स. पैशांचा गैरवापर, पैशांची अपराधपर. काय येईल करेक्ट स्पेलिंग? तर मिसॲप्रोप्रिएशनमध्ये डबल पी पाहिजे, ऑप्शन सी एलिमिनेट होईल. डबल पी RO असतो, ऑप्शन ए सुद्धा एलिमिनेट झालं, RI आले. शेवटी ATION पाहिजे, ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. MISAPPRO PRI ATION येईल तुमचं करेक्ट स्पेलिंग, ऑप्शन बी मिसॲप्रोप्रिएशन. ठीक आहे. डबल PRO ATION. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन्ड सेगमेंट. फॉरेस्ट गार्ड 2023चा क्वेश्चन आहे. द सोल्जर गॉट डाऊन फ्रॉम द हॉर्स अँड सॅल्युटेड हिज कमांडर. काय येईल वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर गॉट डाऊन? अबॅन्डन, अलाइन, असेंडेड, अलाइटेड. ए सोल्जर गॉट डाऊन फ्रॉम द हॉर्स, सैनिकाने घोड्यावरून खाली उतरून, सॅल्युटेड हिज कमांडर, सेनापतीला सलाम केला. तर गॉट डाऊन खाली उतरणे. काय येईल वन वर्ड सबस्टिट्यूट? तर अबॅन्डन त्याग करणे, डिस्क्लेम करणे, डिस्कार्ड सोडून देणे. अलाइन एका रांगेत ठेवणे. असेंडेड चढत्या क्रमाने. अलाइटेड स्टेप ऑफ उतरणे, डिसेंडेड गेट डाऊन. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. गॉट डाऊन म्हणजे अलाइटेड, स्टेप ऑफ खाली उतरणे. नेक्स्ट क्वेश्चन, पिक आउट द इनकरेक्ट पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ताजमहल इज वन ऑफ द वंडर ऑफ द वर्ल्ड. तर कोणत्या पार्टमध्ये ग्रॅमॅटिकल एरर आहे? तर ऑफ दीचा रूल काय असतो? तर ऑफ दी नंतरचं काउंटेबल नाउन नेहमी प्लुरल असते, अनेक वचनी असते. ऑफ दी नंतर वंडर हे नाउन आले, काउंटेबल नाउन आहे, त्यामुळे वंडर येईल की वंडर्स येईल? तर वंडर्स यायला पाहिजे. सो पार्ट बी मध्ये एरर आहे, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वन ऑफ दी वंडर्स यायला पाहिजे होतं. ताजमहल इज वन ऑफ दी वंडर्स ऑफ दी वर्ल्ड. ठीक आहे. ऑफ दी नंतरचं काउंटेबल नाउन प्लुरल असते. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फॉरेस्ट गार्ड 2023. माय फ्रेंड डॅश लेग वॉज फ्रॅक्चर्ड हॅज रिकवर्ड नाव. हुज, विच, हू, हुम. तर रिलेटिव्ह प्रोनाऊनचा क्वेश्चन आहे. सेंटेन्समध्ये ब्लँक स्पेस कुठे आले? तर लेग पूर्वी आले, नाऊन पूर्वी आले. लेग काय आहे? नाऊन आहे, नाम आहे. आणि जेव्हा रिकामी जागा ही नाऊन पूर्वी असेल व तिथे षष्टी विभक्तीचा संबंध असेल, म्हणजे ज्याचा, जिचा असा अर्थ असेल, तेव्हा तिथे हुज हे रिलेटिव्ह प्रोनाऊन येते. माय फ्रेंड माझा मित्र ज्याचा पाय, हुज लेग वॉज फ्रॅक्चर्ड हॅज रिकवर्ड नाऊ. फ्रॅक्चर्ड होता तो आता रिकवर्ड झाला आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हुज म्हणजे ज्याचा, जिचा षष्टी विभक्ती. विच म्हणजे जे. हू म्हणजे जो, जी, जे प्रथमा विभक्ती. हुम म्हणजे ज्याला, जिला द्वितीया विभक्ती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक. ही अँड हिज 4 ब्रदर्स लव डॅश व्हेरी मच. each other, one another, themselves, one other. He and his 4 brothers love dash very much. तर he and his 4 brothers, तो आणि त्याचे 4 भाऊ. किती व्यक्ती आहेत? 2 आहेत की 2 पेक्षा जास्त आहेत? तर तुम्ही सांगितलं 2 पेक्षा जास्त आहेत. आणि 2 पेक्षा अधिक व्यक्ती आणि घटकांसाठी रेसिप्रोकल प्रोनाउन कोणतं येते? तर वन अनदर येते, ऑप्शन बी. जेव्हा सेंटेन्समध्ये 2 पेक्षा अधिक व्यक्ती किंवा घटक असतात तेव्हा वन अनदर येते, आणि 2 व्यक्ती किंवा घटक असतात तेव्हा ईच अदर येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. फॉरेस्ट गार्ड 2023. स्पुरियसचं अँटोनिम सांगायचं आहे. फोनी, जेन्युइन, स्केरी, मिस्टेरियस. स्पुरियस, तर स्पुरियस म्हणजे खोटा, बनावट, बोगस, डमी, आर्टिफिशियल. काय करेक्ट अँटोनिम? जेन्युइन येईल, ऑप्शन बी. जेन्युइन म्हणजे खरा,
रियल, देन ट्रू, ऑथेंटिक. ठीक आहे. फोनी सिनोनिम येईल खोटा, ढोंगी. स्पुरियसचं सिनोनिम येईल फोनी. स्केरी भीतीदायक, हॉरिफिक. मिस्टेरियस म्हणजे रहस्यमय, इनकॉम्प्रिहेन्सिबल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आर यूज टू एक्सप्रेस वंडर और फियर, मेक ए रिक्वेस्ट, आस्क ए क्वेश्चन, इशू ए कमांड. कशासाठी यूज करतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचा? तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्य, इशू ए कमांड. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. I remained on tenterhooks till the final result of the interview was declared. तर कोणत्या पार्टमध्ये स्पेलिंग एरर आहे? I remained on final result of the tenterhooks till the interview was declared. तर TCS पॅटर्नमध्ये स्पेलिंग एररवर खूप क्वेश्चन विचारण्यात येतात. तर हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने, स्पेलिंग एरर्स. तर कोणत्या पार्टमध्ये स्पेलिंग एरर आहे? तर इंटरव्ह्यू करेक्ट आहे, डिक्लेअर्ड सुद्धा करेक्ट आहे. टेंटरहुकची स्पेलिंग काय असते? तर TENTERHOOKS, टेंटरहुक्स. टेंटरहुक्समध्ये स्पेलिंग एरर आहे. ऑन टेंटरहुक्सचा अर्थ असतो नर्वस, अँक्शियस, टेन्स, वरीड, इन सस्पेन्स. मुलाखतीचा फायनल रिझल्ट येईपर्यंत मी नर्वस होतो ऑन टेंटरहुक्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Identify the meaning of the underlined idiom in the following sentence. He was dressed up like a dog's dinner. Poorly dressed, dressed in a traditional way, overdressed in a showy way, civil dressed. Dog's dinner या इडियमचं करेक्ट मिनिंग ओळखायचं आहे. तर डॉग्स डिनरचा अर्थ असतो वेअरिंग व्हेरी डेकोरेटिव्ह क्लोथ्स इन अ वे दॅट अट्रॅक्ट्स अटेन्शन. ओव्हरड्रेस्ड इन ए शोवी वे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the option that can be used as a one-word substitute for the underlined segment. Forest Guard 2023. Nobody wants to share meals with Arun because he is a very greedy eater. अरुण सोबत कोणीच मील शेअर करत नाही because he is a very greedy eater. ग्रीडीचा अर्थ असतो हावरट, लोभी, कोवेटस, इडॅशियस. खूप वेळा सिनोनिम अँटोनिममध्ये विचारण्यात येते ग्रीडी. हावरट, लोभी, इडॅशियस. तर काय येईल ए व्हेरी ग्रीडी इटरचं करेक्ट मिनिंग? तर सायनिक म्हणजे काय? निंदा करणारा. वेटरन म्हणजे एक्सपर्ट, अनुभवी, मॅस्ट्रो. फॅनेटिकचा अर्थ असतो धर्मवेडा, धर्मांध. हे पण खूप वेळा सिनोनिम्समध्ये विचारण्यात येते. फॅनेटिक, झिलॉट, बायगॉट. ठीक आहे. ग्लुटन खादाड, बिग इटर, ग्रीडी इटर. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. A very greedy eater, glutton. Option D. Next question. Adverb form of beauty is beautify, beautician, beautiful, beautifully. ब्युटीचं ॲडवर्ब. तर ब्युटी काय आहे? नाऊन आहे, नाम आहे. काय येईल ॲडवर्ब? तर ॲडवर्ब येईल ब्युटिफुली. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ब्युटिफाय काय होईल? वर्ब होईल, क्रियापद. ब्युटिशियन, ब्युटिशियन सुद्धा नाऊन आहे. ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of the following sentence have been given as option. Select the option that contains a spelling error. If more entries are not received, the competition will be postponed. कोणत्या पार्टमध्ये आहे स्पेलिंग एरर? The competition are not received if more entries will be postponed. तर कॉम्पिटिशनची स्पेलिंग करेक्ट आहे, रिसिव्ड करेक्ट आहे, एंट्रीज करेक्ट आहे. पोस्टपोनची स्पेलिंग काय येईल? POSTPONED, पोस्टपोन्ड. इथे PHO आलेला आहे. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पोस्टपोनमध्ये आहे स्पेलिंग एरर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट स्पेलिंग. बिगिनिंगची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर काय असते बिगिनिंगची स्पेलिंग? तर BEGINNING, सिंगल ई, डबल एन. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर BI, BD एलिमिनेट झाले. सिंगल एन, सी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सिंगल ई, डबल एन, बिगिनिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. ॲरोगंटचं सिनोनिम. वेन, स्ट्रिक्ट, क्रुएल, स्ट्रॉंग. ॲरोगंट सुद्धा मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन आहे सिनोनिम्स अँटोनिम्समध्ये.
ॲरोगंटचा अर्थ असतो गर्विष्ठ, प्राऊड, हॉटी. आणखी काय येईल? उद्धट, कन्सिटेड. काय येईल सिनोनिम? वेन येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. क्रुएल म्हणजे हार्श, हार्टलेस, ब्रुटल. नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज ग्रॅमॅटिकली करेक्ट? ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. तर ऑप्शन ए चेक करा. दिस प्रिमायसेस लुक्स टू बिग. प्रिमायसेससाठी दिस आले. प्रिमायसेस प्लुरल आहे, दीज यायला पाहिजे होतं. ऑप्शन ए एलिमिनेट होईल. ऑप्शन बी मध्ये सुद्धा दिस प्रिमायसेस, ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट होईल. दीज प्रिमायसेस आले ऑप्शन सी मध्ये आणि ऑप्शन डी मध्ये. मग काय येईल या दोघांपैकी करेक्ट आन्सर? तर ऑप्शन सी मध्ये आले दीज प्रिमायसेस लुक टू बिग. ऑप्शन डी दीज प्रिमायसेस लुक्स टू बिग. तर दीज प्रिमायसेस प्लुरल आहे, सो पुढे प्लुरल वर्ब यायला पाहिजे. लुक्स सिंगुलर आहे, सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दीज प्रिमायसेस लुक टू बिग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. फॉरेस्ट गार्ड 2023. हॅव ॲन ॲक्स टू ग्राइंड, हॅव ए लॉट ऑफ मनी, हॅव ॲन इम्पॉसिबल गोल, हॅव ए टफ टास्क टू डू, हॅव ए सेल्फिश मोटिव्ह. तर काय येईल हॅव ॲन ॲक्स टू ग्राइंड या इडियमचं करेक्ट मीनिंग? तर याचा अर्थ असतो टू डू समथिंग फॉर सेल्फिश रिझन्स. हॅव ॲन ॲक्स टू ग्राइंड, हॅव ए सेल्फिश मोटिव्ह. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सेल्फिश मोटिव्ह असणे, स्वार्थी ध्येय असणे. हॅव ॲन ॲक्स टू ग्राइंड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मोहन डॅश दॅट बुक सिन्स मॉर्निंग. हॅज बीन रीडिंग, हॅड रीड, हॅज रीड, वॉज रीडिंग. मोहन डॅश दॅट बुक सिन्स मॉर्निंग. तर सिन्सचा क्वेश्चन आलाय. करेक्ट टेन्स फॉर्म ओळखायचा आहे. सिन्सचा रूल आपण काय पाहिला होता? तर सिन्समुळे घटना भूतकाळात चालू झाल्याचं समजते व ती आत्तापर्यंत चालू आहे असं समजते. सिन्स मॉर्निंग, मोहन सकाळपासून ते पुस्तक वाचतोय. पुस्तक वाचण्याची क्रिया भूतकाळात सुरू झाले व ती आत्तापर्यंत चालू आहे. आणि जेव्हा एखादी क्रिया पास्टमध्ये सुरू झाले व ती आत्तापर्यंत चालू असेल तेव्हा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स असतो. चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. काय करेक्ट आन्सर? तर वॉज, हॅड एलिमिनेट झाले. कॉन्टिन्युअस टेन्समध्ये VING येते, सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मोहन हॅज बीन रीडिंग दॅट बुक सिन्स मॉर्निंग येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. मोहन सकाळपासून ते पुस्तक वाचतोय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फॉरेस्ट गार्ड 2023. ए सिनियर ॲडव्होकेट डॅश द केस नाव. इज हँडलिंग, हँडल्ड, हँडलिंग, हँडल. ए सिनियर ॲडव्होकेट डॅश द केस नाव. तर नाव आले, क्रिया आत्ता चालू आहे असं समजते. प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स येईल, चालू वर्तमान काळ येईल. इज हँडलिंग येईल. ए सिनियर ॲडव्होकेट इज हँडलिंग द केस नाव. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. एव्हरी मॅन अँड वुमन इज वेलकम, नायदर ऑफ द टू बॉईज वेअर सक्सेसफुल. तर कोणतं ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे की दोन्ही आहेत? तर फर्स्ट सेंटेन्स बघा. एव्हरी मॅन अँड वुमन इज वेलकम. तर एव्हरी, एव्हरीवन, समबडी, समवन, एव्हरीबडी. काय रूल पाहिला होता आपण? तर यांच्यानंतर येते सिंग्युलर क्रियापद, एकवचनी क्रियापद. इज आले, सिंग्युलर वर्ब आहे, सो सेंटेन्स फर्स्ट करेक्ट आहे. एव्हरी, एव्हरीवन, समबडी, समवन, एव्हरीबडी, नोबडी, नन यांच्यानंतर येते सिंग्युलर वर्ब. सेकंड सेंटेन्स पहा. नायदर ऑफ द टू बॉईज वेअर सक्सेसफुल. तर आयदर ऑफ, नायदर ऑफचा रूल काय सांगतो? तर आयदर ऑफ आणि नायदर ऑफ नंतर येते अनेकवचनी नाऊन आणि एकवचनी क्रियापद. नायदर ऑफ नंतर टू बॉईज हे अनेकवचनी नाऊन तर आले, पण पुढे एकवचनी क्रियापद पाहिजे होतं. वेअर न येता वॉज यायला पाहिजे होतं. सो सेंटेन्स सेकंड इनकरेक्ट आहे. सो ओनली वन इज करेक्ट येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. आयदर ऑफ, नायदर ऑफ नंतर प्लुरल नाऊन येते आणि सिंग्युलर वर्ब येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. डार्क हॉर्स, अनप्लीजंट पर्सन, व्हेरी फॉर्च्युनेट, सोअर लूजर, अनएक्सपेक्टेड विनर. डार्क हॉर्स. तर डार्क हॉर्स म्हणजे अनपेक्षित विजेता, अनएक्सपेक्टेड विनर. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू सेगमेंट्स. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स ए ग्रॅमॅटिकल एरर. वाय यू डोंट टोल्ड हिम अँड क्लॅरिफाय ऑल पेंडिंग मॅटर्स. कोणत्या पार्टमध्ये आहे ग्रॅमॅटिकल एरर?
तर वाय डोंट यू टोल्ड हिम अँड क्लॅरिफाय ऑल पेंडिंग मॅटर्स, काय येईल करेक्ट आन्सर? तर सेंटेन्समध्ये डोंट आले आणि डू डज बरोबर वर्बचं कोणतं फॉर्म येते? तर डू डज नंतर V1 यायला पाहिजे, वर्बचं फर्स्ट फॉर्म येते. टोल्ड येणार नाही, टेल यायला पाहिजे होतं. सो या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. डू डज नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म येते, V1 येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट इडियम दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन्ड ग्रुप ऑफ वर्ड्स. The talented young boy wanted to do something that had never been done before. अंडरलाइन पार्टसाठी वन वर्ड सबस्टिट्यूट शोधायचा आहे. डू समथिंग दॅट हॅड नेवर बीन डन बिफोर, टू डू समथिंग कम्प्लिटली डिफरंट, टू डिस्कवर समथिंग न्यू, टू डू समथिंग न्यू. काय येईल करेक्ट आन्सर? ब्रेक फ्रेश ग्राउंड. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ब्रेक फ्रेश ग्राउंडचा अर्थ असतो टू डू समथिंग न्यू, टू डू समथिंग कम्प्लिटली डिफरंट, टू डिस्कवर समथिंग न्यू. ठीक आहे. त्यानंतर एक इडियम असते ब्रेक दी आईस. हे पण खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते. ब्रेक दी आईसचा अर्थ असतो टू स्टार्ट ए कन्व्हर्सेशन, बोलणं सुरू करणे. हिट दी सॅक म्हणजे टू गो टू बेड, टू गो टू स्लीप. त्यानंतर बीट अराउंड दी बुश, टू अवॉइड आन्सरिंग क्वेश्चन, अवॉइडिंग मेन टॉपिक, गोल गोल फिरवून बोलणे. या सर्व इडियम्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. Next question. Select the option that can be used as a one-word substitute for the underlined group of words. Jyoti's brother works as a keeper or custodian of the museum. तर काय म्हणतात? कीपर और कस्टडियन ऑफ द म्युझियम. हा पण क्वेश्चन्स खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला आहे. कीपर और कस्टडियन ऑफ द म्युझियम. तर क्युरेटर म्हणतात. ऑप्शन बी. क्युरेटर असतो इनचार्ज ऑफ म्युझियम. व्हॉट इज अँकर? तर अँकर म्हणजे नांगर. अशर काय असते? तर चर्चमध्ये, थिएटरमध्ये लोकांना त्यांची सीट दाखवणारा, जागा दाखवणारा. अशर, ए पर्सन हू शोज पीपल टू देअर सीट्स इन थिएटर अँड चर्च. व्हॉट इज काम्पेअर? तर काम्पेअर म्हणजे होस्ट, यजमान, शो होस्ट करणारा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. She dashed her studies and had to pay a price for it. Damaged, noticed, erased, ignored. Attendedचं antonym. तर अटेंड उपस्थित राहणे. अँटोनिम येईल इग्नोर्ड. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इग्नोर्ड म्हणजे दुर्लक्ष करणे. डॅमेज्ड नुकसान. नोटीस म्हणजे ऑब्झर्व करणे, लक्षात येणे. इरेस्ड म्हणजे डिलीट करणे, मिटवणे, पुसणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Change the voice. He had committed a mistake. A mistake had committed by him. A mistake was committed by him. A mistake had been committed by him. A mistake has been committed by him. तर सेंटेन्समध्ये हॅड कमिटेड दिले, हॅड प्लस V3 आले. आणि जेव्हा वाक्यात हॅज, हॅव, हॅड आणि त्यानंतर V3 वर्बचं थर्ड फॉर्म असेल तेव्हा पॅसिव्ह होताना त्यामध्ये फक्त बीन लागते. हॅज बीन, हॅव बीन, हॅड बीन होते आणि त्यानंतर V3 येते. तर हॅड कमिटेडचं हॅड बीन कमिटेड होईल. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन सी मध्ये आहे हॅड बीन कमिटेड. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. ए मिस्टेक हॅड बीन कमिटेड बाय हिम येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. आणि व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द सेंटेन्स इन विच करेक्ट प्रेपोजिशन हॅज बीन यूज्ड. PCMC क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे. The striking students prevented the other students against attending the classes. The striking students prevented the other students with attending the classes. The striking students prevented the other students by attending the classes. The striking students prevented the other students from attending the classes. Striking students prevent करतात other studentsला कशापासून? From attending the classes. Classes attend करण्यापासून. प्रिव्हेंटेड फ्रॉम येते. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. द स्ट्रायकिंग स्टुडंट्स प्रिव्हेंटेड द अदर स्टुडंट्स फ्रॉम अटेंडिंग द क्लासेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. रन आउट ऑफ स्टीम, टू लूज इम्पेटस और इंथुझियाझम, टू वर्क क्विकली लाईक ए मशीन, टू गिव्ह अप इझिली, नो मोर मनी टू स्पेंड. रन आउट ऑफ स्टीम. तर स्टीम इंजिनमधली स्टीम वाफ संपल्यानंतर जसं इंजिन बंद होईल तसंच
माणसातली एनर्जी संपल्यावर त्याचा आनंद उत्साह कमी होतो. टू लूज इम्पॅटस ऑर इंथुझियाझम. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. रन आउट ऑफ स्टीम, टू लूज इम्पॅटस ऑर इंथुझियाझम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ए प्लेस वेअर बीज आर केप्ट. वेब, बार्न, एव्हियरी, ॲपियरी. ए प्लेस वेअर बीज आर केप्ट. मधमाशा पाळतात ती जागा. तर याला म्हणतात एपियरी. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. एव्हियरी काय असते? तर पक्ष्यांसाठी केलेला मोठा पिंजरा. प्लेस वेअर मेनी बर्ड्स आर केप्ट. ठीक आहे. या दोन्ही टर्म्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. एपियरी अँड एव्हियरी. वेब म्हणजे कोळ्याचे जाळे. बार्न म्हणजे धान्याचे कोठार, ग्रेनरी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए डॅश ऑफ शिप्स. फ्लीट, रो, ग्रुप, ट्रूप. कलेक्टिव्ह नाऊनचा क्वेश्चन आहे. तर जहाजांचा ताफा असतो. ए फ्लीट ऑफ शिप. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ए ट्रूप ऑफ सोल्जर्स. सैन्यांची तुकडी. ए ग्रुप ऑफ बॉईज, गर्ल्स, स्टुडंट्स. ठीक आहे. TROOP ट्रूप असतो सोल्जर्सचा आणि TROUP हा ट्रूप असतो डान्सर्सचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. इमॅक्युलेट, टेंटेड, फाऊल, डल, फ्लॉलेस. इमॅक्युलेटचं सिनोनिम. तर इमॅक्युलेटचा अर्थ असतो निर्दोष, ब्लेमलेस, फॉल्टलेस, गिल्टलेस. आणखी काय येईल? फ्लॉलेस, स्पॉटलेस, निष्कलंक. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हे टेंटेड अँटोनिम येईल इमॅक्युलेटचं. ॲडल्ट्रेटेड, कंटॅमिनेटेड, दूषित म्हणजे टेंटेड. फाऊल दुष्ट, वाईट, कर्स्ड. डल म्हणजे बोरिंग, कंटाळवाणा, बार्ड. आणखी काय येईल? टेडियस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅशमॅन इज ए सोशल एनिमल. ए अँड दी नो आर्टिकल. करेक्ट आर्टिकल ओळखायचं आहे. मॅन इज ए सोशल एनिमल. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तर सेंटेन्समध्ये माणूस हा सामाजिक प्राणी आहे, संपूर्ण मानवजातीचा उल्लेख आहे. आणि जेव्हा मॅन आणि वुमनचा उल्लेख संपूर्ण मानवजातीसाठी होत असेल तेव्हा त्यांच्यापूर्वी आर्टिकल येत नाही. नो आर्टिकल येईल. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स इन एक्झॅक्टली द सेम वर्ड्स ॲज इन द ओरिजिनल. वर्बॅटिम, ऑर्डरली, प्लेजिरिझम, चीटिंग. इन एक्झॅक्टली द सेम वर्ड्स ॲज इन द ओरिजिनल. सेम टू सेम, वर्ड टू वर्ड. काय येईल? वर्बॅटिम. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑर्डरली म्हणजे काय? शिस्तबद्ध, व्यवस्थित, रेग्युलर येईल. प्लेजिरिझम म्हणजे साहित्य चोरी. हा शब्द पण खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन. ड्यू टू हिज इलनेस ही कुड नॉट फिनिश द वर्क डॅश टाईम. बाय, ॲट, ऑन, विदिन. प्रेपोजिशनचा क्वेश्चन आहे. काय येईल करेक्ट प्रेपोजिशन? ड्यू टू हिज इलनेस त्याच्या आजारामुळे ही कुड नॉट फिनिश द वर्क डॅश टाईम. आजारी असल्यामुळे तो वेळेवर त्याचं काम पूर्ण करू शकला नाही. वेळेवर, ऑन टाईम येईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑन टाईम म्हणजे वेळेवर. त्यानंतर एक असते इन टाईम. इन टाईमचा अर्थ असतो वेळेच्या आधी. त्यानंतर एक येईल विदिन ॲन आवर. विदिन ॲन आवरचा अर्थ असतो 1 तासाच्या आत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. फॉरेस्ट गार्ड 2023चा क्वेश्चन आहे. अभय पिकअप दी हेवीएस्ट बॅग. तर हेवीएस्टची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर काय असते हेवीएस्ट? HEAVIEST. हेवीएस्ट. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन बी मध्ये आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. HEAVIEST. हेवीएस्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. We dash Rajiv for the last 2 months. Are not seeing, do not see, haven't seen, did not see. We dash Rajiv for the last 2 months. तर आपण टेन्समध्ये फॉर आणि सिन्सचा रूल पाहिला होता. जेव्हा सेंटेन्समध्ये फॉर आणि सिन्स असते तेव्हा एकतर असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा असतो प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर सी V1 आहे. ऑप्शन बी आणि डी एलिमिनेट होतील. आर नॉट सीइंग, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स, ए सुद्धा एलिमिनेट होईल. हॅवंट सीन येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन सी. वी हॅवंट सीन राजीव फॉर दी लास्ट 2 months.
फॉर आणि सिन्स असल्यावर असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. दे विजिटेड डॅश विवेकानंदा मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी अँड दी ए नो वर्ड रिक्वायर्ड. कोणतं करेक्ट आर्टिकल येईल इथे? दे विजिटेड डॅश विवेकानंद मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी. तर आर्टिकल्समध्ये आपण पाहिलं होतं नद्या, दिशा, समुद्र, पर्वतरांगा, त्यानंतर फेमस बुक्स, धर्मग्रंथ आणि जगातील एकमेव गोष्टी यांच्या नावांपूर्वी कोणतं आर्टिकल येते? दी येते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी सन, दी मून, दी अर्थ, दी ईस्ट, दी वेस्ट, दी रामायणा, दी बायबल, दी ताजमहल, दी विवेकानंदा मेमोरियल रॉक. ठीक आहे. दे विजिटेड दी विवेकानंदा मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी. जगातील एकमेव गोष्ट आहे विवेकानंदा मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी, सो दी येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. The police will regard it as an accident dash any evidence to contrary is found. Still, whenever, otherwise, unless. पोलीस त्याला ॲक्सिडेंट मानतील डॅश काही पुरावे त्यांच्या विरुद्ध जर नाही भेटले तर. एनी एव्हिडन्स टू दी कॉन्ट्ररी इज फाउंड. तर इथे कंडिशन सांगितले. कंडिशनसाठी काय येते? अनलेस येते. जर नाही तर. अनलेस जर पुरावे नाही भेटले तर. अनलेस एनी एव्हिडन्स टू दी कॉन्ट्ररी इज फाउंड. जर पुरावे नाही भेटले तर. अनलेस. पोलीस त्याला ॲक्सिडेंट मानतील. दी पोलीस विल रिगार्ड इट ॲज अन ॲक्सिडंट. जर काही पुरावे नाही भेटले तर. अनलेस एनी एव्हिडन्स टू दी कॉन्ट्ररी इज फाउंड. ठीक आहे. जर तरसाठी अनलेस वापरतात. वेनेवर काय असते? जेव्हा जेव्हा. अदरवाईज. तर अदरवाईज आपण सुरुवातीला यूज करू शकतो. अदरवाईज दी पोलीस विल रिगार्ड इट ॲज अन ॲक्सिडंट. नाहीतर अशा अर्थाने वापरतात अदरवाईज. नाहीतर पोलीस त्याला ॲक्सिडंट मानतील. स्टील कशासाठी वापरतात? स्टील काय असते? तरीसुद्धा. तरीसुद्धा याचा काही सेन्स येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. फॉरेस्ट गार्ड 2023चा क्वेश्चन आहे. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. तर खूप वेळा आपण डिस्कस केलेला क्वेश्चन आहे हा. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. सर्व अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवू नका. तुमच्या सर्व आयडियाज, इन्व्हेस्टमेंट एकाच ठिकाणी लावू नका. डोंट रिस्क एव्हरीथिंग ऑन द सक्सेस ऑफ वन व्हेंचर. काय येईल करेक्ट आन्सर? डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही हॅज बीन कन्सिडर्ड डॅश ऑनेस्ट कंटेस्टंट इन दी कॉम्पिटिशन. कोणतं येईल करेक्ट आर्टिकल? तर ऑनेस्ट उच्चार कसा आहे? ओचा साऊंड आहे, वोवलचा उच्चार आहे, स्वराचा उच्चार आहे. कोणतं आर्टिकल येईल? ॲन येईल. ऑप्शन बी ॲन ऑनेस्ट. ठीक आहे. जेव्हा स्वराचा उच्चार असतो, वोवलचा उच्चार असतो तेव्हा ॲन येते. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वेअर इज द चाइल्ड डॅश वॉज क्राईंग. शी, हू, इट, विच. रिलेटिव्ह प्रोनाऊनचा क्वेश्चन आहे. हू, विच, हुम, हुज. वेअर इज द चाइल्ड डॅश वॉज क्राईंग. ते मूल कुठे आहे? जे रडत होते. तर जो, जी, जे प्रथमा विभक्ती. हू येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वेअर इज द चाइल्ड हू वॉज क्राईंग. हू म्हणजे जे, जो, जी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राजीव सेड आय टेक अ बाथ डेली विथ कोल्ड वॉटर. चेंज दी सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. तर सेड आहे, पास्ट आहे, पास्टच ठेवायला लागेल. सेज एलिमिनेट होईल. ऑप्शन ए एलिमिनेट होईल. ऑप्शन बी मध्ये सेड आहे, ऑप्शन सी मध्ये सेड आहे, ऑप्शन डी मध्ये सुद्धा सेड आहे. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा जाऊन दॅट आले, दॅट आले, दॅट आले. पुढे बघा क्वेश्चनमध्ये टेक आले, V1 आले. कशात चेंज होईल? तर V2 मध्ये. टेकचं काय होईल? टूक होईल. आता टूक कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ते चेक करा. वर्बचं फर्स्ट फॉर्म नॅरेशनमध्ये वर्बच्या सेकंड फॉर्ममध्ये चेंज होते. सिम्पल प्रेझेंट टेन्स सिम्पल पास्ट टेन्समध्ये चेंज होतो. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे टूक? तर टेकिंग, टेकिंग. BC एलिमिनेट झाले. ऑप्शन डी मध्ये आहे टूक. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. राजीव सेड दॅट ही टूक ए बाथ डेली विथ कोल्ड वॉटर येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. तर आता मला तुमच्यापैकी ज्यांचं नॅरेशन एकदम पक्कं आहे ते असं सांगतील की इन्व्हर्टेड कॉमा
इन्व्हर्टेड स्पीचमधलं वाक्य जेव्हा एखादी नेहमीची सवय असते तेव्हा तिचा टेन्स चेंज होत नाही, त्याला आपण चेंज करत नाही. आय टेक ए बाथ डेली विथ कोल्ड वॉटर. नेहमीची सवय आहे त्यामुळे काळ चेंज होणार नाही, टेन्स चेंज होणार नाही. पण इथे ऑप्शन्समध्ये कोणत्याच ऑप्शनमध्ये टेक दिलेलं नाही आहे, म्हणून मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर येईल ऑप्शन डी. ऑप्शन्सनुसार तुम्हाला जायचं आहे, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स स्पेलिंग एरर इन द गिवन सेंटेन्स. इफ देअर इज नो एरर सिलेक्ट नो एरर. PCMC क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे. The latest report on the origin of the virus behind the pandemic is still inconclusive. The latest report कशावरचा? On the origin of the virus, व्हायरसच्या उत्पत्तीचा. Behind the pandemic, साथीच्या आजारामागचा. Is still inconclusive, अजूनपर्यंत अनिर्णित आहे, इनकन्क्लुसिव्ह आहे. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? The latest report on the origin of the virus behind the pandemic, no error, is still inconclusive. तर लेटेस्ट रिपोर्ट ऑन दी ओरिजिन ऑफ दी व्हायरस करेक्ट आहे. बिहाइंड दी पॅन्डेमिक, तर बिहाइंड दी पॅन्डेमिक येईल का? आजारामागे येईल की आजारापूर्वी येईल? तर बिफोर दी पॅन्डेमिक यायला पाहिजे. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. बिहाइंड दी पॅन्डेमिक न येता बिफोर दी पॅन्डेमिक असं यायला पाहिजे होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the segment that contains error in the given sentence. If there is no error, select no error. He has a 5 rupees note. He has a 5 rupees note, no error. कोणत्या पार्टमध्ये एरर येईल? तर मला सांगा 5 रुपीज काय आहे? तर 5 रुपीज आहे विशेषण, ॲडजेक्टिव्ह आहे. नोट काय आहे? नाऊन आहे. नोटबद्दल अधिक माहिती देणारं 5 रुपीज आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. किती रुपयांची नोट? तर 5 रुपीजची नोट, 5 रुपयांची नोट. आणि ॲडजेक्टिव्ह हे कधी प्लुरल वापरत नाही, अनेकवचनी वापरत नाही. ॲडजेक्टिव्ह हे नेहमी सिंग्युलर असते, एकवचनी असते. ही हॅज ए 5 रुपी नोट इज युअर करेक्ट सेंटेन्स. 5 रुपीज न येता 5 रुपी यायला पाहिजे होतं. ठीक आहे. सो पार्ट बी मध्ये एरर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन द रिपोर्टेड स्पीच. PCMC क्लर्क 2023. आय कांट कम टू युअर प्लेस, माय सिस्टर सेड टू मी. तर आपल्या सेंटेन्समध्ये कांट आले, डायरेक्ट सेंटेन्समध्ये कांट आले. इनडायरेक्टमध्ये काय होईल? कुडंट होईल, कुड नॉट होईल. ऑप्शन डी कांट एलिमिनेट झालं. ऑप्शन बी कांट एलिमिनेट होईल. ऑप्शन ए मध्ये कुडंट आले, ऑप्शन सी मध्ये सुद्धा कुडंट आले. कोणतं येईल या दोघांपैकी करेक्ट आन्सर? तर कांटचं इनडायरेक्टमध्ये कुडंट झालं. युअरचं काय होईल? माय प्लेस होईल. ऑप्शन ए मध्ये युअर प्लेस आले, एलिमिनेट होईल. ऑप्शन सी मध्ये माय प्लेस आहे, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डायरेक्टचं इनडायरेक्ट होताना कांटचं कुड नॉट झालं, कुडंट झालं आणि युअर प्लेसचं माय प्लेस झालं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आय विल सी यू वेन आय डॅश टू बॉम्बे. कम, विल कम, शॅल कम, ॲम कमिंग. आय विल सी यू वेन आय डॅश टू बॉम्बे. तर आपल्या सेंटेन्समध्ये वेन आले आणि जेव्हा दोन वाक्य व्हेनने जोडलेली असतात आणि भविष्यकाळाबद्दल बोललेलं असते तेव्हा पहिली घटना असते सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, साध्या वर्तमान काळामध्ये, आणि दुसरी घटना असते साध्या भविष्यकाळामध्ये, सिंपल फ्युचर टेन्समध्ये. सिंपल फ्युचर टेन्स विल आले, सिंपल प्रेझेंट टेन्स काय येईल? कम येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आय विल सी यू वेन आय कम टू बॉम्बे. ठीक आहे. जेव्हा दोन वाक्य व्हेनने जोडलेले असतात व भविष्यकाळाबद्दल बोललेलं असते तेव्हा पहिली घटना असते साध्या वर्तमान काळात आणि दुसरी घटना असते साध्या भविष्य काळात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द पॅसिफिक ओशन इज द डॅश ओशियन इन द वर्ल्ड. डीप, डीपर, डीपेस्ट, बिग. काय येईल करेक्ट आन्सर? तर सेंटेन्समध्ये दी आले. दी आर्टिकल कधी येते? तर सुपरलेटिव्ह डिग्री पूर्वी येते. ऑप्शन्समध्ये सुपरलेटिव्ह डिग्री कोणती आहे? डीपेस्ट. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. द पॅसिफिक ओशियन इज द डीपेस्ट ओशियन इन द वर्ल्ड येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. डीप, डीपर, डीपेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. PCMC क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे. द इंज्युअर्ड वुमन वॉज हेल्प्ड बाय द पीपल ॲट द स्टेशन. पॅसिव्हचं सेंटेन्स आहे. का पॅसिव्ह आहे? वॉज हेल्प्ड आले, वॉज प्लस V3 आले. आणि पॅसिव्हमध्ये वॉज प्लस V3 कधी येते? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये V2 असते, क्रियापदाचं दुसरं रूप असते.
सो आपल्याला ऑप्शन्समध्ये V2 शोधायचं आहे, हेल्प्ड शोधायचं आहे. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन ए हॅव हेल्प्ड, ऑप्शन ए एलिमिनेट होईल. ऑप्शन बी वेअर हेल्पिंग, एलिमिनेट झालं. ऑप्शन सी मध्ये हेल्प्ड आले, ऑप्शन डी मध्ये सुद्धा हेल्प्ड आले. काय येईल करेक्ट आन्सर? तर ऑप्शन सी मध्ये दी इंज्युअर्ड वुमन हेल्प दी पीपल दिलंय. इंज्युअर्ड वुमननी माणसांना हेल्प केली की माणसांनी इंज्युअर्ड वुमनला हेल्प केली? तर बाय दी पीपल, माणसांनी हेल्प केली. सो आपल्याला पीपलपासून सेंटेन्सची सुरुवात पाहिजे. ऑब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट बनते. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी पीपल ॲट दी स्टेशन हेल्प दी इंज्युअर्ड वुमन येईल तुमचं करेक्ट ॲक्टिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ मूव. मूव, मुवेबल, मुवमेंट, मोशन. काय येईल मूवचं ॲडजेक्टिव्ह? विशेषण. तर मुवेबल येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. PCMC ज्युनियर इंजिनियर 2023ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पुल युअर सेल्फ टुगेदर, प्रिपेअर वन सेल्फ फॉर फ्युचर, टू रिकवर कंट्रोल ओव्हर वन सेल्फ, टू वर्क हार्डर दॅन बिफोर, टू रिअलाइज वन्स मिस्टेक. पुल युअर सेल्फ टुगेदर, काय या इडियमचं करेक्ट मिनिंग? तर पुल युअर सेल्फ टुगेदरचा अर्थ असतो टू रिकवर कंट्रोल ओव्हर वन सेल्फ. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. टू रिकवर कंट्रोल ओव्हर वन सेल्फ, पुल युअर सेल्फ टुगेदर. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन. तर कोणत्या वाक्यामध्ये करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशनचा यूज केला आहे? वेन आर यू लिव्हिंग, क्वेश्चन आहे, क्वेश्चन मार्क पाहिजे. ऑप्शन ए बी एलिमिनेट होतील. ऑप्शन डी वेन आर यू, यू नंतर कॉमाची काय गरज आहे? ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट दी सेगमेंट दॅट कंटेन्स एरर इन द गिवन सेंटेन्स. इफ देअर इज नो एरर सिलेक्ट नो एरर. वन ऑफ दी हॉर्सेस आर ब्लॅक. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? वन ऑफ दी हॉर्सेस आर, नो एरर और ब्लॅक. वन ऑफ दी हॉर्सेस आर ब्लॅक. तर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये वन ऑफ दीचा काय रूल पाहिला होता? तर वन ऑफ दी नंतर येणारे नाउन शक्यतो प्लुरल असते, अनेकवचनी असते आणि त्यानंतर येणारे वर्ब क्रियापद हे ऑफ दी पूर्वीच्या शब्दानुसार असते. तर आपल्या सेंटेन्समध्ये वन ऑफ दी नंतर हॉर्सेस हे प्लुरल नाउन आलेलं आहे, करेक्ट आहे. पण हॉर्सेस नंतर जे वर्ब आलेले आहे ते आलेलं आहे प्लुरल, अनेकवचनी, आणि ते आपल्याला पाहिजे सिंग्युलर, एकवचनी. का? कारण ते येईल ऑफ दी पूर्वीच्या शब्दानुसार. वननुसार इथे सिंग्युलर वर्ब येईल. ठीक आहे. सो आर न येता इथे इज यायला पाहिजे होतं. या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॉर्सेस आर न येता हॉर्सेस इज यायला पाहिजे. ठीक आहे. वन ऑफ दी हॉर्सेस इज ब्लॅक येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. फॉरेस्ट गार्ड 2023चा क्वेश्चन आहे. चाइल्ड्स प्ले, समथिंग इझी, समथिंग प्रिटी, समथिंग चीप, समथिंग सॉफ्ट. चाइल्ड्स प्ले, बच्चों का खेल. काय येईल? समथिंग इझी, ऑप्शन ए. समथिंग इझी, सिंपल टास्क, समथिंग दॅट इज व्हेरी इझी टू डू. चाइल्ड्स प्ले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शी इज प्राऊड डॅश हर ब्युटी, ऑन, टू, ऑफ, अबाव. तर कोणतं करेक्ट प्रेपोजिशन येईल इथे? प्रेपोजिशन्स सुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तर प्राऊड नंतर ऑफ हे प्रेपोजिशन येते. प्राऊड ऑफ फिक्स प्रेपोजिशन आहे. प्राऊड ऑफ, शी इज प्राऊड ऑफ हर ब्युटी. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इन टू पार्ट्स. वन ऑफ देम मे कंटेन स्पेलिंग एरर. सो स्पेलिंग एरर ओळखायचा आहे. ओव्हर 800 न्यू ट्रेन्स वेर इंट्रोड्यूस्ड इन द लास्ट 5 years. कोणत्या पार्टमध्ये आहे स्पेलिंग एरर? तर 5 years करेक्ट आहे. इंट्रोड्यूससुद्धा करेक्ट आहे. ट्रेन्ससुद्धा करेक्ट आहे. 100ची स्पेलिंग काय आहे? तर HUNDRED 100. सो 100मध्ये स्पेलिंग एरर आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. One of my friends dash a fine collection of postage stamps. Has, have, has been, having. One of my friends dash a fine collection of postage stamps. तर वन ऑफचा रूल काय असतो? तर वन ऑफ नंतर येणारे नाउन हे नेहमी प्लुरल असते, अनेकवचनी असते. माय फ्रेंड्स हे प्लुरल आहे. मग पुढे वर्ब हे सिंग्युलर येईल की प्लुरल येईल? तर पुढे जे वर्ब येते ते ऑफच्या पूर्वी असलेल्या शब्दानुसार म्हणजे वननुसार येते. तर वननुसार सिंग्युलर येईल की प्लुरल येईल? तर सिंग्युलर येईल.
Has ill. Option A will be your correct answer. One of my friends has a fine collection of postage stamps. येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ऑफ दीच्या सेंटेन्सचा रूल काय असतो? ऑफ दी नंतरचे नाउन नेहमी अनेकवचनी असते, प्लुरल असते व त्यानंतर येणारे जे क्रियापद आहे ते ऑफ दी पूर्वीच्या शब्दानुसार असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. फॉरेस्ट गार्ड 2023. अक्लेम, अप्रूव्ह, सेन्शर, अरेस्ट, कमेंड. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ अक्लेम? तर अक्लेमचा अर्थ असतो प्रशंसा, कौतुक. सेन्शर येईल तुमचं करेक्ट अँटोनिम. सेन्शर म्हणजे निंदा, ब्लेम, ॲस्पर्शन आणि अक्लेम म्हणजे कौतुक, प्रशंसा. हे कमेंट येईल सिनोनिम ऑफ अक्लेम. कौतुक, प्रशंसा, ॲप्लॉड, एक्स्टॉल, प्रेज. अरेस्ट, अटक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. माय होम इज डॅश द रिव्हर. अक्रॉस, ऑन, नेक्स्ट, बिफोर. माय होम इज डॅश द रिव्हर. माझे घर नदीच्या कुठे आहे? तर नदीच्या पलीकडे आहे. ऑप्शन ए अक्रॉस द रिव्हर येईल. च्या पलीकडे या अर्थाने कोणतं प्रेपोजिशन वापरतात? तर अक्रॉस वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन्ड सेगमेंट. फॉरेस्ट गार्ड 2023चा क्वेश्चन आहे. मॉन्सून इन इंडिया इज व्हेरी इरेग्युलर अँड अनप्रेडिक्टेबल. एक्सेप्शनल, इरनियस, इकॉनॉमिकल, इरॅटिक. मॉन्सून इन इंडिया भारतातला पाऊस अतिशय इरेग्युलर अँड अनप्रेडिक्टेबल आहे. अनियमित व अनिश्चित असतो. तर काय येईल वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर इरेग्युलर अँड अनप्रेडिक्टेबल? तर इरेग्युलर अनियमित, फिकल, रेस्टलेस येईल. नंतर अनसर्टन येईल. अनप्रेडिक्टेबल अनसर्टन, अनस्टेबल, अनरिलायबल, अनिश्चित. इरॅटिक येईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इरेग्युलर, इरॅटिक, अनप्रेडिक्टेबल, अनिश्चित, अनियमित. ठीक आहे. एक्सेप्शनल अपवादात्मक, पेक्युलियर म्हणता येईल. पेक्युलियर पण खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. एक्सेप्शनल, पेक्युलियर. इरनियस फॉल्स, चुकीचे, इनॅक्युरेट. व्हॉट इज इकॉनॉमिकल? मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. तर काटकसरी, आर्थिक, फ्रुगल, थ्रिफ्टी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Fill in the blank with the correct alternative. My father went to London dash last Monday. On, at, to, no preposition. My father went to London dash last Monday. तर प्रेपोजिशनच्या रूलमध्ये आपण पाहिलं होतं सेंटेन्समध्ये नेक्स्ट किंवा लास्ट असेल आणि त्यानंतर एखादा वार असेल. लास्ट मंडे, लास्ट संडे, लास्ट सॅटरडे किंवा नेक्स्ट मंडे, नेक्स्ट सॅटरडे असं असेल तेव्हा प्रेपोजिशन येत नाही. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नो प्रेपोजिशन. माय फादर वेंट टू लंडन लास्ट मंडे येईल. नेक्स्ट आणि लास्ट नंतर एखादा वार असेल तर तेव्हा प्रेपोजिशन येत नाही. आणि याचा दुसरा रूल काय आहे? तर जर लास्ट इथे असेल आणि मंडे इथे असेल, लास्टच्या इथे मंडे असेल आणि मंडेच्या इथे जर लास्ट असेल तर मग ऑन ए प्रेपोजिशन येते. ऑन मंडे लास्ट, ऑन संडे लास्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. टाउन प्लॅनिंग असिस्टंट 2023. रेवल, रिपीट, रिझर्व, रेजिस, रिजॉईस. सिनोनिम ऑफ रेवल. तर रेवल म्हणजे मजा, फन, एन्जॉयमेंट. रिजॉईस ऑप्शन डी. रिजॉईसचा अर्थ असतो आनंद, चिअर, ग्रॅटिफाय. रेजिस्ट प्रतिकार करणे, ऑपोज करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट टेन्स फॉर्म. वी डॅश प्लेइंग क्रिकेट नाव. वेअर, वॉज, विल, आर. वी डॅश प्लेइंग क्रिकेट नाव. आम्ही आता क्रिकेट खेळत आहोत. खेळण्याची क्रिया चालू आहे. कोणता काळ येईल? तर क्रिया चालू आहे म्हणजे चालू वर्तमान काळ येईल. प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स येईल. आणि जेव्हा सेंटेन्समध्ये नाऊ, ॲट प्रेझेंट, ॲट दी मोमेंट, करंटली, देन राईट नाऊ, नाऊअडेज हे शब्द येतात तेव्हा प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स असतो. वेअर, वॉज, विल एलिमिनेट होतील. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वी आर प्लेइंग क्रिकेट नाऊ येईल तुमचा करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. जेव्हा सेंटेन्समध्ये नाऊ, ॲट प्रेझेंट, ॲट दी मोमेंट, देन करंटली, राईट नाऊ, नाऊअडेज हे शब्द येतात तेव्हा प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स असतो. ठीक आहे. चालू वर्तमान काळ असतो. ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.